ह्या सगळ्या मुली मध्यमवयी, आपल्या मध्यमवर्गीय, उच्चवर्गीय, अधिकारी, सुशिक्षित, पैसेवाल्या, उद्योगपतींच्या बायका, चांगल्या मोठ्या सर्कलमध्ये वावरणार, ह्या या बुवाच्या यात कशा सापडल्या? याच्यात मी असं मानते की 50% रोल तर हा ग्लॅमरस राजकारणी यांच्याकडे कसे जातात. ग्लॅमरस म्हणजे सर्वार्थाने दिसायला सुंदर, सुंदर तयार होणारे, सुंदर राहणारे, एवढ्या मोठ्या पोस्टवर काम करणारे, सतत सीएम मंत्री संत्री यांच्यात, म्हणजे जो एक आमदार त्या 5-7 लाखांच्या एका 10 लाखांच्या एका मतदारसंघात निवडून येतो, जवळपास लाखभर, अर्धा लाख एक आमदार हा 3 लाख मतदारांचा मतदारसंघातून येतो, मतदारसंघातून येतो आणि किमान 1 लाख मतं त्याला मिळू शकतात. म्हणजे तो किती लोकांचा, ज्याला म्हणतो आपण आदर्श आहे. बरोबर ही इज डुईंग व्हाय आय शुड नीड. म्हणजे आशिष जातोय तर मी का नाही जाऊ, असं मला नक्की वाटतं, कारण आशिषचे फॉलोअर्स लाखामध्ये आहेत. बरोबर. असं हे ग्लॅमरस राजकारणी त्यांच्याकडे जायला लागले, म्हणून ह्या महिला त्यांच्यापर्यंत जायला लागल्या. हा अर्ध. उरलेला अर्ध हे आहे की पूर्वी, म्हणजे एक 10-15 वर्षापूर्वी लालच, लालसा पैशाची, सत्तेची ही फक्त पुरुषाला असायची जास्त. महिलांचा भरणा त्यात कमी होता. जसं हे 50% रिझर्वेशन आलं आणि महिलांना संधी मिळायला लागली, सत्ता मिळवण्याची, पैसे मिळवण्याची, पैसे कमवण्याची. मी पण रुपालीताईंसारखं ग्लॅमरस राहिलं पाहिजे, ग्लॅमरस दिसलं पाहिजे, अजितदादा आणि सुनील तटकरेंच्या मध्ये बसलं पाहिजे, ही लालसा मुलींच्या मनामध्ये भाव धरू लागली. आणि कम्पॅरेटिव्हली पुरुषांपेक्षा महिला इमोशनली वीक असतात. तो आमचा इथेच लोचा आहे, हेमिस्फिअर्स मध्येच लोचा आहे तो आमच्या. ह्या इमोशनली वीक असलेल्या महिला, आणि पूर्वी काय असायचं की कौटुंबिक वेळ हा क्वालिटी टाइम आपण एकमेकांना जास्त द्यायचो. आता हा क्वालिटी टाइम डिवाइड झालेला आहे स्क्रीन टाइम मध्ये आणि कुटुंब टाइम मध्ये. सगळ्यांचा स्क्रीन टाइम हा जास्त आहे. मी तुझ्याशी काहीतरी बोलायला लागते, तू माझा बाळ, अरे ते आज ते काका आले होते, डुन 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 तुझा फोन वाजतो, थांब माझ्या सरांचा फोन आहे. पट्टा तुटला, संवाद तुटला, घराघरातला संवाद असा कमी झालेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं कोणीतरी आमच्याशी संवाद करायलाच बसलं असेल तर तिथे का नाही जायचं, असं म्हणून ह्या त्यांच्याकडे ओढल्या गेल्या. आता त्याच्या पुढची पद्धत अशी की या माणसाकडे ओष्णोजल होतं. व्हॉट इज ओष्णोजल? काय आहे बरं ओष्णोजल? तो सांगतो तुर्कस्थानातलं, काही तुर्कस्थानातलं वगैरे नाहीये. ते कुठलं तरी टुकार कफ सायरप आहे, ज्यात 2 पैकी 1 ड्रग आहे. क्लिनिशियन म्हणून मी सांगते, आयदर फेनिलनेफ्रोलिन ऑर सॉल्ब्युटामॉल. या दोन्ही ड्रग्जमुळे काही कफ सायरप असे असतात पहा, घेतली की आपल्याला गुंगी येते. त्यात थोडंसं पाणी आणि वायगरा नावाची गोळी. वायगरा गोळी काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे. ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी, की वायगरा नावाची गोळी जर नॉर्मल माणसाने घेतली तर त्याची लैंगिक भावना शतपटीनं, अंडरलाईन, प्रत्येकामध्ये नाही पण काही लोकांमध्ये शतपटीनं सुद्धा वाढू शकते. हा ग्लास मध्ये ते पेय ओष्णोजल म्हणून त्यांना प्यायला द्यायचा. मी तुमचे दोष दूर करतो. आणि त्यानंतर जे आता नंतर सामने आलेलं आहे की हा मॅट्रिक फेल माणूस एका जहाजावरचा चपडाची मध्यंतरी 22 वर्ष अगोदर एका एमपीएससीच्या प्रकरणामध्ये पकडला गेला होता. त्यांनी पेपर फोडले. अशोक खरातला म्हणजे पोलीस रेकॉर्ड आहे त्याचं. 22 वर्ष अगोदर एमपीएससीचा पेपर फोडला म्हणून हा आरोपी म्हणून डिक्लेअर झालेला. बर. त्यानंतर तो 10 वर्ष गायब होता. तो होता पश्चिम बंगालमध्ये. बर. अब बंगाल का जादू तो सबको ही मालूम है. हो. वशीकरण, बंगाली जादू, काळी जादू, हे सगळं तिकडच आहे. हा तिकडे 10 वर्ष अशाच कोणत्या तरी अँटी सोशल एलिमेंट सोबत राहिला असेल. त्यात तो कदाचित, ज्याला तुम्ही म्हणजे आध्यात्मिक लोक वशीकरण म्हणतात, आपण हिप्नॉटिझम म्हणू. हा हिप्नॉटिझम शिकला. मग त्या महिलेला एकतर इकडे ते पेय द्यायचं, ती थोडी ट्रान्स मध्ये जाते, झोपेत जाते. त्यात वायगरा आहे म्हणजे तिची लैंगिक भावना उद्दीपित होते. त्यात तिला थोडंसं हिप्नॉटाईज केलं की आली त्याच्या अंडर, की मग मी तुझी योनी शुद्ध करतो, तुझा दोष योनीद्वारे मी काढतो. मनुस्मृतीमध्ये महिलेच्या योनीला हे सगळ्यात दोषी पकडलेला आहे. त्यामुळे आमचा दोष आमच्या योनीतच आहे, हे आमचं प्रोग्रामिंगच झालेलं असतंच. तर तुझा दोष हा तुझ्या योनीमध्ये आहे आणि मी
या सगळ्या आध्यात्मिक शक्तीमुळे माझं सगळे गात्र म्हणजे माझे सगळे अवयव हे पुनीत झालेले आहेत. ती हम्म. माझी ऊर्जा, पॉझिटिव्ह ऊर्जा, तुझा दोष बाजूला करण्याची माझी ऊर्जा ही माझ्या सगळ्या अंगांगामध्ये आहे. म्हणजे माझ्या लिंगात पण आहे. तर मी तुझ्याशी असा शरीर संबंध प्रस्थापित केला तर तुझ्या योनीद्वारे तुझी दोष बाधा, तुझे अडथळे, तुझ्या प्रगतीमधले अडसर हे दूर होतात. अशा पद्धतीचा तो पटवायचा आणि त्यानंतर तो शरीर संबंध प्रस्थापित करायचा. काही वेळेला त्या मुलीने थोडा विरोध केला तर तुम्ही आता जसं बोललात तसं एकतर्फी बलात्कार सुद्धा हा पुरुष करायचा आणि एकदा ते केल्यानंतर वारंवार बोलवायचा. हे मला हम्म. वेळोवेळी करावं लागेल. तुझ्याशी मला हे 18 वेळा करावं लागेल. तुझ्याशी मला हे 11 वेळा करावं लागेल. हे 21 वेळा करावं लागेल. प्रत्येक अमावस्येला करावं लागेल. असं काहीतरी सांगून तो त्या मुलीला वारंवार बोलवायचा. आता हे जी क्लिप्स तयार झाले, ह्या काही या बुवानीने तयार केल्या. या नितीन जाधवच्या लक्षात आलं, की हे तर घराघरात चाललंय. वेळ पडली तर माझ्याही घरापर्यंत येईल. हम्म. असं काहीतरी एक तर किंवा हा इतके पैसे कमावतोय कारण तो नुसतं हेच नाही करायचा. साठी पूर्ण भारतभरातच इतकी डिमांड होती. मंत्री संत्री गाड्या पाठवून ते उष्णजल विकत करून न्यायचे अशी माहिती आहे आणि ती कन्फर्म आहे की तिरुपतीचे ट्रस्टी बघा ज्यांच्या हातात आपण आपला धर्म रक्षणासाठी बालाजीचा ट्रस्टी म्हणून ज्याची अपॉइंटमेंट केलेली आहे. मी त्याचं हम्म. नाव घेणार नाही कारण मला ते शोभणार नाही. हा हेलिकॉप्टर पाठवायचा हे उष्णजल विकत नेण्यासाठी. हम्म. इतकं ते पॉप्युलर होतं. प्लस हा काही मला लोकांचा अशी माहिती मिळालेली आहे की हा तोच तिरुपती बालाजी देवस्थानचा ट्रस्टी आहे ज्यांनी दिल्लीच्या सर्कलमध्ये या भोंदू अशोक खरातला नेलं आणि तिथं सुद्धा त्याची ओळखी मोठमोठ्या नेत्यांबरोबर करून दिली. हा तोच ट्रस्टी आहे. करेक्ट, करेक्ट. एकदम परफेक्ट. झालं आणि त्याच्यातून हा पैसे कमावतो. यांनी लोकांच्या जमिनी लिहून घेतलेल्या, सावकारी करतो. त्या इस्टेटा, स्थावर, ऍग्रीकल्चर, नॉन ऍग्रीकल्चर या सगळ्या इस्टेट यानं बळकावलेल्या. त्या नितीन जाधवलाही वाटलं आपणही 2-4 फोटोज काढले हम्म. आणि 2-4 क्लिपा टिकल्या तर कोणाला तरी ब्लॅकमेल करून एक तर हा तरी देईल नाही तर त्या बाया तरी देतील. बरोबर आहे. त्यांनी एक स्पाय कॅमेरा याच्या ऑफिसमध्ये लावला आणि त्या स्पाय कॅमेऱ्यातून निघालेल्या फोटोजमध्ये त्यात ती एक महिला जिला त्यांनी ते फोटो पाठवले आणि तिनेच शिर्डीला कदाचित त्यांनी काही पैसेही कमावले असतील. वी नेव्हर नो, वी डोंट नो. आता हळूहळू एसआयटीच्या चौकशीत ते बाहेर येईल. पण बरोबर आहे. त्याच संदर्भातली ही क्लिप त्या याच्यात दिली. शिवाय याच्याबद्दलची जी माहिती आहे, शिवनिकाचे जे संस्थान आहे, ज्या हम्म. संस्थानावर आपल्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा त्या विश्वस्त क्रमांक 4 सांगताना सांगतात की मी प्रदेशाध्यक्ष असताना विश्वस्त झाले. पण पाठीवर 4 नंबरच्या ह्याच्यावर नाव लिहिलेलं आहे, रुपालीताई निलेश चाकणकर राज्य महिला आयोग सदस्य असं होय. लिहिलेलं आहे. आपण वाचतो. तर त्या शिवनिका संस्थांचा गाभारा जो आहे, हा थोडा अंधारा आहे. आता ही तिथलीच माहिती आहे. माझ्या नेटवर्कनी मिळाली. हम्म. या अंधाऱ्या गाभाऱ्यामध्ये हजबंड अँड वाईफ त्यांना त्या मंदिरात बोलवायचं. सभा मंडपामध्ये या बुवाचे 2-4 कार्यकर्ते त्या नवऱ्याला बसवून ठेवणार. काहीतरी सन्मान गन्मान त्याच्याशी करत राहणार आणि तुझं मी देवाजवळ स्पेशल एक पूजा घालतो तुझ्यासाठी. मी प्रार्थना करतो असं म्हणून त्या बाईला आत घेणार हा बुवा. दरवाजा गाभाऱ्याचा लावून घेणार आणि त्या अंधाऱ्या गाभाऱ्यात शिवलिंगाच्या किंवा पिंडीच्या साक्षीनं हा माणूस तिच्यावर बलात्कार करायचा. इतका निर्ढावलेला आणि घाणेरडा, लिंग पिसाट, वासनांध, होपलेस की तो ज्या पृथ्वीवर राहतो त्याच पृथ्वीवर मी राहते याची सुद्धा मला लाज वाटते. इतका घाणेरडा माणूस.